माधवी पुरीबुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी आरोपांबाबत पाळलेलं मौन सोडून संयुक्तपणे प्रत्युत्तर देणारा खुलासा केला। सर्व आरोप चुकीचे आणि बदनामीच्या हेतूने प्रेरित असल्याचं म्हणत त्यांनी फेटाळून लावले, तर शिवाय कायदेशीर कारवाईचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज जम्मू काश्मीरची दोडामध्ये सभा ही होणार आहे। भाजपचे जम्मू काश्मीरचे निवडणूक प्रमुख जी किशन रेड्डी यांनी 40 वर्षांनी पंतप्रधानांची सभा दोडामध्ये होते असं सांगितलं। याआधी 1982 मध्ये पंतप्रधानांची सभा झालेली होती। जागतिक वारसा स्थळातील पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहाल परिसरामध्ये पाणी झालंय। ताजमहालाच्या 3 घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। गणेशोत्सव सध्या जोशामध्ये सुरू आहे। त्यानंतर पितृ पंधरवडा लागेल, तो संपला की नवरात्र उत्सव सुरू होतोय आणि त्यानंतर दिवाळी ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। त्यानुसार येत्या 14 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरच्या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे। खामगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी शहरामध्ये मुख्य ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे, तर गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना मोठी मदत होणार आहे। आणखी 100 कॅमेरे शहर परिसरामध्ये लावण्यात येणार आहे। सांगलीमधील कृष्णा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने महापालिकेला दररोज 1 लाख रुपयाचा दंड सुरू असून तशी नोटीस महामंडळाच्या वतीने महापालिकेला बजावण्यात आलेली। डीआरपीपीएलने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत लवकरच रेल्वेच्या जागेवर 5 प्रकारच्या नमुना सदनिका अर्थातच सॅम्पल फ्लॅट उभारण्यात येणार आहे। लवकरच या नमुना सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील 3 महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पातील उर्वरित बांधकामासाठी एकूण 6 टप्प्यांमध्ये निविदा मागवल्यात। नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। एसीबीसी प्रवेशांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला दिलेले आहेत। शासकीय भूखंडांवरील सर्वच गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क बहाल करण्यासाठी आता यापुढे समान शुल्क आकारलं जाणार आहे। याआधी वैयक्तिक वा संस्थेला वितरित केलेल्या भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना रेडी रेकनरच्या 25% शुल्क आकारलं जात होतं। बालचंद्र गणेशोत्सवाच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती। बीडच्या लिंबा गणेश येथे हा कुस्त्यांचा आखाडा रंगला होता। बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक कुस्तीपटूंनी या आखाड्यामध्ये सहभाग घेतला। यावेळेस 10 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत बक्षिसं देखील कुस्तीपटूंना देण्यात आली। दिल्लीमध्ये धोरण गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला। तब्बल 177 दिवसानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानं अकोल्यामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिठाईचं वाटप करत ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोष साजरा केला। सचिन तेंडुलकर यांनी वर्षा बंगल्यावर जात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जात तेंडुलकर यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। अंतरवाली सराठी गावात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे 17 तारखेपासून उपोषण करणार आहे, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे 16 तारखेला उपोषणाला बसणार आहे। हिंगोलीमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती देवस्थानच्या वतीने 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम सुरू आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे मोदक भाविकांना वाटप केले जाणार आहे, त्यामुळे अनेक महिलांना देखील रोजगार मिळालेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गौरी गणपती पाठोपाठ भुलाबाईचं देखील आगमन झालं होतं। भूमीच्या सृजनशीलतेचा खेळोत्सव आयोजित केला जातो। लहान मुलींमध्ये भुलाबाईचं विशेष आकर्षण दिसून येतं। यावेळेस गोडधोड पक्वान्न देखील केले जातात। मुली एकत्र येऊन विविध खेळ देखील खेळत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।